मुंबई नागपूर महामार्गाला बायपास म्हणून पालदी ते तरसोद हा महामार्ग तयार करण्यात आलेला आहे। मात्र या महामार्गावर आज आसोदा ते तरसोद दरम्यान अचानक रस्त्याला तडे पडले आणि पुलाचा एक पिलर अचानक कोसळल्यामुळे या मार्गावरील जी वाहतूक आहे ती बंद करण्यात आलेली आहे। आपण आता पालदी बायपासच्या या ठिकाणी पालदीच्या महामार्गावर आहोत आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा महामार्ग जो आहे दोनपदरी महामार्ग आहे। मात्र याची एका बाजूची वाहतूक जी आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। नागरिकांचा प्रकार लक्षात यावा म्हणून या ठिकाणी जे आहे बांधकाम विभागाच्या वतीने जे आहे फलक लावण्यात आलेला आहे आणि या ठिकाणची वाहतूक जी आहे ती आता मुख्य जो महामार्ग आहे त्या बाजूने वळवण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी एखादी वाहन लक्षात न आल्यामुळे शिरलं तर ते जागच्या जागी थांबावं म्हणून या ठिकाणी खडी देखील टाकण्यात आलेली आहे आणि दोघी बाजूने अशा पद्धतीने खडी टाकून हा महामार्ग जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। आज दुपारच्या सुमारास अचानक जोरदार पावसामुळे जे आहे गेल्या 2 दिवसांपासून या ठिकाणी पाऊस सुरू आहे आणि पावसामुळे जे आहे महामार्गाला अचानक तडे पडलेले आहेत आणि तडे पडले असून याच महामार्गावरच्या एका पुलाला पिलर जो आहे अचानक कोसळला आणि तो उघडा पडलेला आहे। त्यामुळे या महामार्गावरची जी आहे एका बाजूची जी वाहतूक आहे ती जळगावकडे जाणारी जी वाहतूक आहे ती बंद करण्यात आलेली आहे। मात्र दुसऱ्या बाजूने जी आहे जळगावकडे येणारी वाहतूक जी आहे या ठिकाणी सुरळीत करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता वर्षभरापूर्वीच हा महामार्ग जो होता या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि त्याच महामार्गाला जर पावसामुळे तडे पडत असतील तर निश्चितच या महामार्गाच्या कामावर जे आहे पुलाच्या बांधकामावर जे आहे ते या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। उद्या दिल्लीची एक्सपर्टची टीम जी आहे सकाळी या ठिकाणी दाखल होणार आहे। त्यांच्याकडून या घटनेचा जो आहे या ठिकाणी घटनेची माहिती घेतली जाणार आहे, रिपोर्ट तयार केला जाणार आहे आणि त्या माध्यमातून पुढची कारवाई जी आहे या ठिकाणी केली जाणार आहे। मात्र तुर्तास तरी मुंबई नागपूर महामार्गाला जोडलेला हा बायपास बंद असल्यामुळे जळगाव शहरातून सर्व वाहतूक जी आहे ती मुख्य मार्गाने वळवण्यात आलेली आहे। त्यामुळे जळगाव शहरामध्ये ती आहे वाहतुकीची कोंडी या ठिकाणी पाहायला मिळते आहे। आता हा महामार्ग नेमका कधी खुला होतो, याचं काम कधी पूर्ण होईल याची अद्याप तरी माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही। मात्र हा महामार्गाची एकेरी वाहतूक जी आहे या ठिकाणी बंद करण्यात आली आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।